जय महाराष्ट्र मित्रांनो, गुगल या कंपनीतर्फे गुगल स्टुडंट अँबॅसेडर प्रोग्रामसाठी अप्लाय करणं सुरू झालंय. 2026 ची बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. मागच्या वर्षी तुमच्याकडनं ही जर संधी हुकली असेल तर आता सोडू नका, कारण की एवढे सगळे रिवॉर्ड्स आपल्याला मिळतात, ज्यामध्ये गुगल पिक्सल फोन आहे, हेडफोन आहे, बॉटल आहे, टी शर्ट आहे. हे सगळं आपल्याला गुगलतर्फे फ्रीमध्ये मिळतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करणं सुरू झालंय. अनेकांना वाटेल हे मिळवणं म्हणजे अवघड असू शकतंय, IT वगैरे लागेल, तर तसं काही नाही आहे. तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, तुम्ही हे मिळू शकताय. संपूर्ण प्रोसेस तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय. कशाप्रकारे अप्लाय करायचं, कोण-कोण अप्लाय करू शकताय, कशाप्रकारे ही प्रोसेस आहे. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय गुगल स्टुडंट अँबॅसेडर 2026 प्रोग्रामसाठी रजिस्ट्रेशन करणं म्हणजे अप्लाय करणं सुरू झालेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात किंवा नुकतंच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहात, तुम्ही तरीही इथे अप्लाय करू शकणार आहात. बघा, मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये हा जो प्रोग्राम झाला होता, त्यामध्ये गुगलने स्वतः दुबईची ट्रिप स्पॉन्सर केली होती, ज्यामध्ये घरातनं बाहेर पडल्यापासून मग टॅक्सी झालं, एरोप्लेन झालं वगैरे सगळे खाणं पिणं राहणं सगळा खर्च गुगल करतो. इथे बघा, स्वतः सुंदर पिचई सोबत विद्यार्थ्यांनी हे फोटो काढले आहे. कॉलेज लाईफमध्ये हे जर तुम्हाला मिळतंय तर याहून सुंदर संधी असू शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे एक्सपिरियन्स मिळतोय, कामाचा अनुभव मिळतोय, प्लस तुम्ही जर इथे चांगलं काम करताय, तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी झालं, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी झालं, याचा सुद्धा फायदा होतो. इथे बघू शकताय यांचा जो प्रोग्राम झाला होता दुबईमध्ये, त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी हे अटेंड केलं होतं. आणि यावर्षी कुठे होईल सांगता येत नाही, त्यामुळे तुम्हाला ती चांगली संधी आहे. यावर्षी पण तुम्ही अटेंड करू शकता. इथे बघा, सगळे फोटोग्राफ तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ओके, आता नेमकं हे काय असतं, कशाप्रकारे वर्क केलं जातं ते पण सांगतो. त्याआधी आता हे बघा, इथे काय आपल्याला पेमेंट वगैरे दिलं जात नाही आहे. आपण यांचं जे स्टुडंट अँबॅसेडर बनतोय त्या मोबदल्यामध्ये इथे आपल्याला रिवॉर्ड्स मिळतात. बघा, ही एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहिती आहे आणि गुगलने स्वतः ही माहिती दिली आहे. जसं की बघू शकताय, इथे कॅटेगरीज आहे, त्यानुसार आपल्याला पॉईंट मिळतात आणि त्या पॉईंटनुसार आपल्या इथे बघा डिजिटल बॅच तर मिळतात. सोबत काय काय मिळतं तुम्ही इथे बघू शकताय. बॅग मिळते, डायरी मिळते, गुगलचा लोगो असलेला आपल्याला बॉटल मिळते. त्याच्यानंतर बघू शकता जॉकेट्स मिळतात, जी की एक चांगली गोष्ट आहे. प्रीमियम जॉकेट्स असतात. लॅपटॉपची बॅग मिळते. गुगल पिक्सल 10A आपल्याला तर मोबाईल मिळतोय आणि पिक्सल बड 2A सुद्धा आपल्याला मिळतंय, त्यामुळे चांगली गोष्ट आहे. आता नेमकं काय तर परफॉर्मन्स बेसिसवर हे होतं आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा इथे दिले. बघा, इंडियन सिटीजन 18 ते 25 तुमचं वय आहे. 1 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. इथे बघू शकताय गुगल अँबॅसेडर प्रोग्राम 2025 तुम्ही जर केला असेल तर आत्ता करू शकत नाही. दरवेळेस विद्यार्थ्यांना, नवीन विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. ओके, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही AI पॅशनेट असाल, टेक्नॉलॉजी, क्रिएटिव्हिटी याबद्दल जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही ते अप्लाय करा. नाही तर तुम्हाला AI वगैरे आवडत नाही, मग अप्लाय करण्यात काय अर्थ नाही, कारण की त्या रिलेटेडच हा प्रोग्राम असणार आहे. ओके, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते पार्टिसिपेट करताय, तुम्हाला डिजिटल बॅच वगैरे मिळतच आहे, सोबत तुम्हाला पॉईंट्स वगैरे सुद्धा मिळणार आहे. ओके, बाकी सगळी माहिती इथे दिली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा बेनिफिट काय आहे, का केलं पाहिजे, तर रिवॉर्डच्या आधी आपण समजून घे. इथे बघा, द AI म्हणजे थोडक्यात तुम्हाला AIची आवड वगैरे आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. आर यू वन ऑफ वी आर लुकिंग फॉर, म्हणजे यांना कशा प्रकारची कॅन्डिडेट पाहिजे आहे, तर थोडक्यात त्यांचं जेमिनाय झालं. तुम्ही बघितलं असेल तर जेमिनायची गुगलवर भरपूर साऱ्या TV शोजमध्ये IPL दरम्यान सुद्धा ॲड येते आहे. तर ते काय करायचं आहे, आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपलं जे सोशल मीडिया हँडल्स आहे, LinkedIn आहे, त्यावर आपल्याला त्यांची माहिती टाकायची आहे, सोशल मीडिया पोस्ट टाकायचं आहे ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून, आणि त्या बदल्यात आपल्याला पॉईंट मिळतात. ओके, क्रिएटिव्ह थिंकर तुम्ही पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या शेअर करायच्या, ट्रेंड फॉलो करायचा, अशा प्रकारचं आहे. कम्युनिकेटर तुम्ही पाहिजे, त्याच्यानंतर इम्पॅक्ट मेकर पाहिजे, म्हणजे तुम्ही जी पण गुगलचे प्रॉडक्ट्स आहे त्याची माहिती देताय, त्याचा एक इम्पॅक्ट पडला पाहिजे आणि त्या बदल्यात पॉईंट मिळणार आहे. पॉईंट कसे मिळणार ते तुम्ही ते बघू शकताय. एक्सप्लोर ब्रॉन्झ, ब्रॉन्झमध्ये तुम्ही आता 600 पॉईंट, त्यामध्ये ₹500 आपल्याला ई व्हाउचर प्लस प्रीमियम डायरी, म्हणजे गुगलची डायरी प्लस आपल्याला ई व्हाउचर सुद्धा मिळते ₹500 ॲज अ डिजिटल बॅच सुद्धा मिळते. सिल्वरमध्ये तुम्ही जातात, 1200 पॉईंट तुम्ही मिळताय, ₹500 ई व्हाउचर, बॅग प्लस डिजिटल बॅच. ओके,
त्याच्यानंतर बघू शकताय गोल्डमध्ये तुम्ही आहात, 1800 पॉईंट तुमचे झाले. तर बघा इथे सगळं दिलेलं आहे. तुम्ही एकदा चेक करू शकताय कुठल्या पॉईंटला काय-काय मिळतंय. ओके. जसं की बघा 4200 पॉईंट होता जे की टॉप 10 मध्ये येतं. त्यांना तुम्हाला Google Pixel 10a मिळतोय, जी की एक चांगली गोष्ट आहे. डिजिटल बॅच, अँबॅसेडर स्पॉटलाइट पोस्ट तुम्हाला मिळते आहे. म्हणजे Google स्वतः त्यांच्या पेजवर, Instagramवर तुमचा फोटो टाकेल, जी की एक अजून भारी गोष्ट आहे. ओके. प्लस तिथे तर तुम्ही तर तुम्हाला 5,000चा ई वाउचर सुद्धा मिळणार आहे. तर या सगळ्या गोष्टी मिळणार आहे. इथे दिलेले आहे बघा कशाप्रकारे फर्स्ट 10 अँबॅसेडर जे पहिले 10 रीच करतील या पॉईंटला त्यांना 10 मिळणार. 1 मिलियन व्ह्यूज अर्न चान्स टू फीचर ऑन ऑफिशियल गुगल इंडिया पेज. गुगल इंडिया पेजवर तुम्हाला तुमची पोस्ट टाकल्या जाईल. ओके. कोलॅब करायला मिळेल. अजून काय पाहिजे? मंथली हायलाइट रिकॉग्नायझेशन आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत. त्यामुळे अप्लाय कसं करायचं तर इथे दिलंय रजिस्टर नाव. यावर तुम्हाला इथे बघा इथे पण दिलंय आणि इथे पण दिलंय. यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर हा फॉर्म आपल्या समोर आलाय तो भरून घ्यायचा. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं फुल नेम इथे बघा 10 ते 12 मिनिटं लागणार आहे हा फॉर्म भरण्यासाठी. मग तुमचं पूर्ण नेम, जीमेल आयडी, त्याच्यानंतर रेफरिंग अँबॅसेडर जी-आय-डी. इफ यू वेअर रेफर्ड प्लीज एंटर द अँबॅसेडर जी-आय-डी असेल तर टाकायची. इथे बघा रेड स्टार आहे जिथे म्हणजे हा स्टार आहे तो भरणं गरजेचं आहे. इथे स्टार नाही त्यामुळे नसेल तर नका टाकू. त्याच्यानंतर तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. करंटली इयर कुठल्या इयरला स्टडी करताय ते टाकून घ्यायचं आहे. कुठल्या कॉलेज युनिव्हर्सिटीमधून आहे ते टाकून घ्यायचं आहे. तुमच्या कॉलेज युनिव्हर्सिटीची वेबसाईट असेल तर ती टाकून घ्यायची आहे. कुठला कोर्स करताय ते टाकून घ्यायचं आहे. Instagram हँडल ऑप्शनल आहे पण टाका. तुमचं जर प्रेझेन्स चांगला आहे, तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर चांगले ॲक्टिव्ह आहात तर तुम्ही नक्की टाका. तुमचं लिंक्डइन प्रोफाईल आहे तर टाका. ऑप्शनल आहे. बघा आता अनेक जण म्हणतात यार यांचं सिलेक्शन झालं आमचं होत नाही. तर लोकं काय करतात या गोष्टी ॲड करतात तिथं. अनेक जण तर ऑप्शनल आहे काय टाकायची गरज नाही, नका टाकू. पण समजा एखाद्याने टाकलेलं आहे आणि त्यांनी जो एच-आर आहे त्यांनी बघितलं, अरे याचं तर चांगला प्रेझेन्स आहे, ह्या चांगला कम्युनिकेटर आहे, याला घेतलं पाहिजे आपल्या टीममध्ये, तेव्हा त्यांचं सिलेक्शन होतं. त्यामुळे सांगतो हे टाकत चला. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. बाकी सगळी माहिती येईल ती तुम्हाला टाकून घ्यायची आणि तशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे फॉर्म भरण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, कुठलेही चार्जेस नाही आहे, कुठलीही एक्झाम होत नाही आहे. तुम्ही इथे जो फॉर्म भरणार आहे त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे संधी सोडू नका. Googleसोबत काम करायला मिळतंय. महत्त्वाचं म्हणजे Googleचे सुंदर पिक्चर वगैरे आहेत. त्यांच्यासोबत फोटो, त्यांच्यासोबत पोस्ट या सगळ्या गोष्टी मिळणार आहे. प्लस एक ट्रिप प्लॅन करताय त्याच्यामध्ये सहभागी व्हायला भेटतंय आणि प्लस Googleचे जे नवीन-नवीन प्रॉडक्ट येतात त्याचा जेव्हा लॉन्च होतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जायला मिळतं. कारण की लॉन्च होणार, तुम्ही तिथे जाणार, त्याचे फोटो तुम्ही सोशल मीडियावर टाकणार, कॉलेजमध्ये सांगणार आणि ॲज अ स्टुडंट अँबॅसेडर म्हणून तुम्ही काम करणार. त्यामुळे चांगली संधी आहे. नक्की तुम्ही शेअर करा. तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर जस्ट Google करा. तुम्हाला भरपूर सारे फोटो दिसतील ज्यांनी हे प्रोग्राम मागच्या वर्षी जॉइन केले होते, त्याच्या मागच्या वर्षी जॉइन केले ते आणि त्यांना कशाप्रकारे फायदा झाला आहे. त्यामुळे नक्की संधीचा फायदा घ्या. मित्रांसोबत शेअर करा. काहीही अडचण असेल, काही समजत नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये टाकली आहे. त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.